तयारी उत्सवाची एक सोहळा निराळा दिसाचा गंधा गेला का ऐवतचा राग. जाऊन द्या ना बाळासाहेब मध्ये पूर्ण वेगळी भूमिका, इकडे पूर्ण वेगळी भूमिका, आणि या दोन्ही भूमिका खरं तर नेहमीच तुझ्या भूमिका वेगळ्याच असतात, म्हणजे मी तेच बोलतेय, पण अर्थात याला आणखी वेगवेगळ्या रूपांमध्ये सही दिसणार आहे, त्यामुळे हे खरंच वेगळे पण आहे आणि त्याच्यामुळे समीक्षकांची एक वेगवेगळ्या पद्धतीची दाद मिळत आहे. तर हे कसं आता एन्जॉय करतेस? माझं नशीब म्हणायला हवं की खूप वेगळ्या प्रकारचे दोन्ही रोल्स आहेत, पोल्स अपार्ट आणि विषय खूप वेगळे आहेत, त्यामुळे आय एम लकी फॉर्च्युनेट की एवढे छान छान रोल्स एकाच फ्रायडेला पाहायला मिळणार आहेत लोकांना. झालं ना तुझ्या मनासारखं? माझ्या का आपल्या मनासारखं म्हणा. आपण निघूया. मंजू थांब. 5 जणांचं कुटुंब पोसू का तुला दिल्लीवारीवर पाठवू? हा तुझा हेटाणीचा स्वर आधी थांबवणार. खरोखर टेन्शन पण आहे की सी शेवटी फिल्म चालेल की नाही हा मोठा क्वेश्चन मार्क आमच्या मनात असतोच. म्हणजे काय कारणांनी फिल्म चालते किंवा काय कारणांनी चालत नाही याचे काही ठोकताळे नाही आहेत, त्याच्यामुळे तो नर्वसनेस आहेच. आणि वजनदार ट्रेलर सुद्धा आलेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे एकीकडे ट्रेलर नवीन आलेलं आहे, 2 सिनेमे रिलीज होत आहेत, एका अभिनेत्रीला अजून काय, म्हणजे ही मोठी भेट आहे. टू मच टू डायजेस्ट, टू मच टू हँडल असं आहे. पण मजा वाटते मला की अरे मी हे पण केलं, अरे मी हे पण केलं, अरे मी अशी पण दिसते, असं सगळं छान वाटतंय. वाढदिवसच सेलिब्रेशन कर मला असं स्वतःचं सेलिब्रेशन होतं असं वाटतंय. आय एम इन अ गुड स्पेस. आणि बस जाता जाता आता फॅमिली कट्टा आणि जाऊन देणार दोन्ही सिनेमांबद्दल प्रेक्षकांना मी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करते की तुम्ही नेहमी मराठी सिनेमाच्या कंटेंटबद्दल, मराठी सिनेमाबद्दल कायमच छान बोलता, पण आता वेळ आली आहे तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची, तिकीट विकत घेण्याची आणि थिएटरमध्ये जाऊन द्या ना बाळासाहेब आणि फॅमिली कट आहे, दोन्ही सिनेमे नक्की 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 बघा. 1 2 3 हॅपी 50th अॅनिव्हर्सरी. दादा बिजा विकलात काय? मला सोडून अॅनिव्हर्सरी साजरी करताय? फॅमिली कट्टा आता फायनली प्रेक्षकांच्या भेटीला हो नाही, एक ॲक्टर म्हणून सुद्धा मला हा खूप वेगळा अनुभव होता आणि प्रमोशनला एरवी बोलणं वेगळं आणि ऑडियन्स बरोबर सिनेमा बघताना एक सामूहिक जी एक प्रतिक्रिया होते, त्यांची जी एक रिस्पॉन्स मिळतो, त्यांच्याबरोबर बघताना एक वेगळा अनुभव आला ॲक्टर म्हणून. आणि मी फार पूर्वीपासून म्हणजे त्या वयाचा नसूनसुद्धा म्हाताऱ्याचे रोज खूप करतो आहे, वृद्ध माणसांचे वाढलेल्या वयाच्या, पण हा खूप कठीण रोल होता, म्हणजे हा वेगळ्या तऱ्हेने आव्हानात्मक रोल होता आणि तुमच्या एकूण ॲक्टिंगची फिजिकल फिटनेसची वगैरे 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 परीक्षा पाहणारा रोल होता असं मला वाटतं. आणि आमचं चंदू कुलकर्णी परफेक्शनिस्ट आहे, त्याला हवं असतं ते त्याला मिळाल्याशिवाय तो सीन पुढे जाऊ देत नाही, त्याचे फायदा ॲक्टरला होतो. आणि दुसरं असं की प्रशांत दळवी आणि चंदू हे कॉम्बिनेशन खूप वर्ष आहे, नाटकात पण होतं, टी व्हीला होतं, सिनेमात होतं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक छान अंडरस्टँडिंग, छान रॅपो, छान केमिस्ट्री दोघांमध्ये आहे. त्याच्यामुळे नेमकं त्याच्यामध्ये काय म्हणायचं म्हणजे कंटेंट, आशय, त्यातला अर्थ, वाक्यामागचा अर्थ, सूचकता वगैरे हे चंदूने फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं, लेखकाचं वेगळं असं झालं नाही, त्याच्यामुळे तो रोल समजण्यामध्ये सगळ्या ॲक्टर्सना खूप मदत झाली. आणि हा एक वेगळा अनुभव मलाही होता, काहीतरी वेगळं नेहमीच मला करावं असं वाटतं, तुला माहिती आहे, तर ते तसंही मला वेगळं केल्याचं एक समाधान मिळालं या सिनेमाला असं मला वाटतं. नाही हां, पण जाऊ दे ना बाळासाहेब मी बघितलेलं नाही आहे, त्याचं गेस्ट रोल आहे मला, म्हणजे गिरीश सांगूनच मला की त्याचं पहिलं डायरेक्शन होतं. गिरीशबरोबर मी कामं केली, वळूमध्ये केले, देऊळमध्ये केले, पोस्टकार्डमध्ये केले, मसालामध्ये केले, त्याच्यामुळे तो म्हणाला की माझ्या पहिल्या सिनेमात डायरेक्शन म्हणून तुम्ही मी खुशीने हजेरी लावली. जवळजवळ 6 वर्षांनी भेटतोय आपण. एकदा पाठ फिरवली म्हणजे फिरवली. आपल्या लग्नात तुम्ही घातली होती ती टोपी. ठरल्याप्रमाणे आधी आपण आपल्या स्पॉटवर भेटायचं, मग एकत्र आजी आजोबांकडे जायचं. ओके, खूप छान वाटतंय. वंदना गुप्ते ज्या आपल्याला अभिनेत्री म्हणून माहिती आहेत, ते आता निर्माती म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत आणि आज फॅमिली कट्टाचा रिलीज आहे.
आणि हा रिलीज आमच्यासाठी विशेष आहे, कारण मला असं वाटतं की आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या मराठी सिनेमांचं वातावरण आहे. त्याला 2 लेयर्स आहेत की एक खूप मोठ्या मार्केटिंग आणि PR सगट येणारे सिनेमे आणि काही चांगले आशय संपन्न येणारे सिनेमे. त्याच्यापैकी हा फॅमिली कट्टा नावाचा सिनेमा जो आहे तो आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतो आहे. आत्ता उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. स्ट्रिक्टली फॅमिली गेट टुगेदर आहे. तयारी उत्सवाची. बोल बिजू. बरं, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत पोहोचेन का मी? सुनांसाठी काही कामं ठेवली आहेत की आणि खूप छान पद्धतीने महाराष्ट्रात रिलीजचा प्लॅन झालेला आहे. आत्तापर्यंत ज्या पद्धतीची प्रतिक्रिया आम्हाला मिळते आहे, उत्सुकता लोकांमध्ये आहे, त्याचा खूप आनंद होतो. आणि खूप दिवसांनी कुटुंबानी सगळं एकत्र बघण्याचा सिनेमा आलेला आहे आणि तो जरा काही सांगू इच्छितो आहे, काही मांडू इच्छितो आहे आणि ती गोष्ट मोठ्या स्टार कास्टसकट मला मांडायची दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली आहे. प्रशांत दळवी, महेश लिमये, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर अशी पिढी, दिलीप प्रभावळकर आणि नंतर गौरी नलावडे, आलोक राजवाडे अशी पण पिढी. खूप छान पद्धतीचा अभिनय आणि फार चांगल्या पद्धतीची रचना या सिनेमांनी दाखवलेली आहे. मी स्वतः दिग्दर्शक म्हणून खूप खुश आहे, कारण आम्हाला निर्मात्यांनी उत्तम निर्मिती मूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. आपण संबंध ठेवायचं काय मक्ता घेतलंय का? मी आता वहिनीने ऑलरेडी सांगितलंय की तुझी नाईट शिफ्ट आहे, पहाटेपर्यंत शूटिंग चालेल. म्हणजे गिफ्ट सुद्धा वेगवेगळेच घेतली. पूर्वी कसं आपण एकत्र जायचो. सगळं पूर्वीसारखं तसंच कसं राहील? चंदू बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आणि वंदना त्याची फर्स्ट ॲज अ प्रोड्युसर पहिलीच फिल्म आहे आणि एक उत्तम फॅमिली ड्रामा आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही जाऊन बघाच, पण तुम्हाला आवडली तर इतर लोकांना सांगा, कारण आत्ताच्या पिढीकरता आणि आधीच्या पण पिढ्या तुमच्या घरात म्हणजे यू डोंट टेक पीपल फॉर ग्रांटेड. दॅट इज अ ब्युटिफुल मेसेज आणि द वे इट हॅज बीन रिटन आउटस्टँडिंग. सो यू मस्ट वॉच इट, यू विल डेफिनेटली एन्जॉय. आजचा दिवस म्हणजे एकदम आम्ही खुश आहोत सगळेजण, कारण इतकी दिवस आपण मेहनत केलेली असते शूटिंगमध्ये, यांनी तर नंतर पोस्ट प्रोडक्शनला सगळीकडे. आणि आता मला असं वाटतं आजचा दिवस हा आमचा दिवस असतो असं, आणि आम्ही सगळेजण खूप 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 एन्जॉय करतोय हे सगळ्यात मी पण आहे. त्यामुळे आम्ही खूप खूप सगळेजण खुश आहोत. आणि मध्ये मिळालेल्या टाळ्या बघून आम्ही खुश आहोत. आणि आमच्या स्माईलवरनं तुम्हाला कळत असेल की साधारण रिस्पॉन्स काय मिळतोय, आणि त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत की उद्या रिलीज होणार आहे आणि उद्या तुमच्या सगळ्यांच्या काय रिॲक्शन आहेत हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. आज आलेला ऑडियन्स सगळा कॅन्डिड ऑडियन्स आहे, त्यामुळे त्यांनी आवडलं तरच टाळ्या वाजवणारे आहेत अशाच लोकांना आम्ही बोलवलं. आणि आज आम्हाला इंटरव्हलला टाळ्या मिळालेल्या अशा डिलिव्हरीच्या काळात सुरू झाल्या होत्या. माझी डिलिव्हरी जवळजवळ 2 वर्ष मी प्रेग्नंट होते आणि आज डिलिव्हरीचा दिवस आलाय. मी आणि माझी भगिनी, माझ्या बहिणीला मी मूल डिलिव्हर करायला मदत केली. आमची पहिली बेबी आहे, पण वी आर रिअली रिअली व्हेरी हॅपी. 5 जणांचं कुटुंब बसू का तुला दिल्लीवारीवर पाठवू? हा तुझा हेटाणीचा स्वर आधी थांबव दादा. काय काय चाललंय काय? काय जुनं उकरून काढताय तुम्ही? गैरे सगळे. विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती ह्याच्यावर हा सिनेमा भाष्य नाही करत. तर नाती जरी लांब लांब असली तरी तुम्ही एक राहा, नाती तोडू नका. तुटलेली असतील तर ती जोडा आणि पुन्हा फॅमिली कट्ट्यावर गुण्या गोविंदाने नांदा. सगळे एकत्र राहा असं नाही, शक्यच नाही आहे सध्याच्या युगात. पण हा जो विचार आहे तो आम्ही हसत खेळत मांडलेला आहे, त्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आणि वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. असं वाटतं की नात्यातली ऊब टिकवण्यासाठी हा चित्रपटाचा सगळा हे आहे. याच्यात विभक्त कुटुंब पद्धती एकत्र याच्याबद्दल काही आम्हाला बोलायचं नाही आहे, कारण हा शेवटी थोडा ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. पण एवढं दूर होऊन आणि जवळ राहून नात्यातली ऊब तेवढीच टिकून आहे की नाही, बॉन्डिंग तेवढंच टिकून राहू शकतं की नाही, याच्याबद्दलचा हा चित्रपट आहे. आणि त्यामुळे मला वाटतं सगळेजण म्हणजे फॅमिलीतल्या प्रत्येकाने आणि प्रत्येक फॅमिलीने बघावा असा हा चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येकजण याच्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कनेक्ट होणार आणि तो कनेक्ट होणं हेच या चित्रपटाचं ज्याला आपण म्हणू की USP आहे. मित्र म्हणा किंवा रक्तातलं नातं म्हणा, जेव्हा काही काळानंतर भेटतात तेव्हा ते मधला जो पिरियड असतो ना, ते पॉजचं बटन असायला हवं, स्टॉपचं बटन नाही. म्हणजे आपण पुन्हा नव्याने सुरू करायची गरज नाही, आपण मागच्या पानावरनं पुन्हा सुरू करू शकतो. पण तो जो खंड पडतो ना मध्ये, तो पडून देऊ नका, हेच आमचं म्हणणं आहे. गॅप पडून देऊ नका एकमेकांना. पुरे करा तमाशा.
पहिल्यांदा सिनेमा पाहिला तेव्हा मी अर्थातच आपण स्वतःकडेच बघत राहतो आपलं काम कसं झालं आहे. तर आज पहिल्यांदा स्क्रीनिंगमध्ये मी सिनेमा बघतोय आणि मी सुद्धा अतिशय आत्ता भावनिक झालो सिनेमा बघताना. मी स्वतःचा सिनेमा बघताना मीच भावनिक झालो होतो आणि मला मी माझ्या आजोबांची खूप आठवण आली, आजी आजोबांची. आजीला पुण्याला जाऊन भेटणार आहे मी लगेच, असं मी ठरवलं आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांना अशी काहीतरी नक्की भावना आपल्या आजी आजोबांविषयी, आपल्या नात्यातल्या सगळ्या लोकांविषयी नक्की तयार होईल. हा सिनेमा माझा आहे म्हणून मला हे वाटलंच आहे, पण या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यांना वाटेल, कारण आपण जितकं आतून बोलतो तितकं ते आतपर्यंत पोचतं, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की बघा फॅमिलीकडनं. आम्ही आधी सिनेमा पाहिला होता, पण आज बघताना मला प्रत्येक सीनला भाईंच्या आणि आईच्या डोळ्यात पाणी येतं आहे. त्यामुळे जर मी परत पाहिलेला सिनेमा परत पाहताना जर मी इतकी कनेक्ट होते तर आय एम 100% शुअर की सगळी लोकं म्हणजे जे मायबाप प्रेक्षक आहेत ते सगळे कनेक्ट होणार आहेत त्या सिनेमाशी. कारण आत्ता या काळात इतकी सुंदर फॅमिलीची फिल्म अजून आलेली नाही आहे. त्यामुळे ती इतकी छान आता आली आहे आणि इतकी सुंदर फिल्म झाली आहे की आम्ही स्वतः इतके एक्सायटेड आहोत. त्यामुळे उद्या मला असं वाटतं की सगळ्यांना ही फिल्म खरंच खूप आवडेल आणि आपल्यासाठी फॅमिली खूप इम्पॉर्टंट असते आणि त्यावर असा सिनेमा आला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्लीज 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 जाऊन बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल. नमस्कार, मी प्रशांत दळवी. मी या सिनेमाचा लेखक आहे. खरं म्हणजे लेखक म्हणून मला जे म्हणायचं आहे ते मी सिनेमात म्हणून झालेलं आहे. त्याच्यामुळे ते पडद्यावर बघा, तुम्ही बघावं अशी खूप मनापासून इच्छा आहे. पण एक लेखक म्हणून मला खूप बरं वाटलं पाहताना पूर्ण सिनेमा सगळ्या प्रेक्षकांबरोबर, की खूप समाधान वाटलं की जे माझ्या मनात होतं, जे मला पडद्यावर दिसत होतं ते इतक्या सुंदर प्रकारे व्यक्त झालेलं आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निर्माते वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर आणि सगळी टीम आणि फोटो टेक्निकल बाजू खूप छान जमून आल्यामुळे मला लेखक म्हणून खूप वेगळं समाधान मिळालं. तुम्ही पण प्रेक्षक म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते समाधान मिळेल अशी खात्री आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येकजण कशाशी तरी असोसिएट होईल, तुम्हालाही काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटेल. मला वाटतं तसं जर झालं आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन केलात बाहेर पडल्यावर तर ते सिनेमाचं पहिलं यश असेल. धन्यवाद. फॅमिली कट्टा म्हणजे आधीसुद्धा बघितलं होतं, ट्रायल शोसुद्धा, पण एक भरगच्च ऑडियन्सबरोबर आज जेव्हा बघितलं आणि जेव्हा सगळ्यांचे रिस्पॉन्सेस बघितले तेव्हा इतकं बरं वाटलं. आणि कारण ती फिल्म करताना सुद्धा म्हणजे ॲक्च्युली सीन शूट करताना सुद्धा आपल्याला ती इंटेन्सिटी कळत नाही जी मोठ्या पडद्यावरती दिसणार आहे. पण प्रत्येक सीन शूट करताना टचकन डोळ्यात पाणी यायचं आमच्या. आणि कारण आम्हाला एंड माहिती होता, आफ्टर इंटरव्हल काय होणार ते माहिती होतं. ते कसं केलं आम्ही ते आम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा आम्हाला हसायचं होतं, तरीसुद्धा हसत खेळत सगळं काही मजा मस्ती करायची होती सेटवरती. सेटवरचं सुद्धा वातावरण खूपच तंग होतं. आणि आज जो रिस्पॉन्स बघितला ऑडियन्सचा रिस्पॉन्स बघून डोळ्यात पाणी आलं. इट्स अ ब्युटिफुल फिल्म, इट्स अ मस्ट सी फिल्म. कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन असलेला, म्हणजे सर्व रस आहेत त्याच्यामध्ये, असं एक उत्तम दर्जाचा सिनेमा तुमच्या भेटीस आलेला आहे. तेव्हा आवर्जून आपल्या फॅमिलीसहित आपल्या जवळच्या थिएटरमध्ये नक्कीच बघा. हा सिनेमा नक्कीच तुमचं छान मनोरंजन करेल आणि बरंच काही तुमच्या मनात साठवून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तुमची काय भूमिका आहे याच्यामध्ये? मी वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर या दाम्पत्याचा म्हणजे सबनीस फॅमिलीचा मी मधला मुलगा आहे आणि जो अनमॅरिड आहे. आणि मग अनमॅरिड मुलगा असल्यानंतर बाकीचे जे मॅरिड कपल जे असतात ते नेहमीच त्याला गृहीत धरतात का मोकळाच आहे, याच्यावर कुठली जबाबदारी सोपवता येईल. तर मला असं वाटतं की असं काही नसतं, प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रपंच असतो आणि एक वेगळं कॅरेक्टर मला करायला मिळालं. नेहमी ॲक्शन विलनगिरी केल्यानंतर एक जरा कॉमेडी केल्यानंतर एक चांगला उत्तम स्क्रिप्ट आणि उत्तम स्क्रिप्टमधला मी एवढं छान योग जुळून आलं माझ्यासाठी. तर मला असं वाटतं हा माझ्यासाठी ह्या वर्षातला एक उत्तम दर्जाचा सिनेमा आहे. खूप खूप छान सिनेमा. म्हणजे मला खूप दिवसाने एक शांतपणे बसून म्हणजे अगदी विदाऊट इट बॉदरिंग माय हेड गाणी वाचायचे, ढणढण होते, काही नाही. अ व्हेरी सिम्पल फिल्म, सिम्पली टोल्ड. आणि कुठेतरी एक यू ट्राय टू रिफ्लेक्ट की आपल्या आयुष्यात आपण एक या प्रवासात ना कुठेतरी आपण आपले पास्ट हळूहळू पुसत जातो का, त्याचं कनेक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. आणि व्हेरी वेल टोल्ड, म्हणजे सगळ्यांची कामं चांगली. आणि आय एम जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस. आय जस्ट होप दिस फिल्म रिअली डज वेल. आणि वंदना इज
मोर दॅन अ फ्रेंड. म्हणजे इनफॅक्ट आम्ही ज्यावेळेला थिएटरला सुरू केलं तेव्हा म्हणजे वी वर ऑल म्हणजे आय थिंक मोस्ट ऑफ अस, मी सचिन बारवे, वी आर ऑल इन लव्ह विथ दॅट वुमन आणि शी इज अ वंडरफुल वुमन आणि आय जस्ट होप द बेस्ट थिंग कम्स टू हर. आणि चंदू कौटुंबिक सिनेमा इट इज तेच म्हणतो आणि विदाउट इट बिंग टू मेलो ड्रॅमॅटिक. आणि कुठेतरी एक रिअलायझेशन होतं की आर वी ट्राईंग टू कट ऑफ रिलेशनशिप्स. म्हणजे माझं तसं होत नाही कारण मी माझ्या सगळ्या भावाबिवांना बांधूनच ठेवलं आहे माझ्याकडे. पण आय जस्ट फेल्ट की आर वी डुईंग दॅट. द होल जॉईंट फॅमिलीची कॉन्सेप्ट गेली ठीक आहे, पण गेली म्हणजे इतकी गेली की लोक भेटत नाहीत वर्षभर. माझं तसं होत नाही कारण मी रोजच भेटतो त्यांना. सो आय नो द व्हॅल्यू ऑफ दॅट. इज अ रिअली ह्यूज स्ट्रेंथ टू हॅव पीपल क्लोज टू यू. आणि आय थिंक चंदू अँड प्रशांत म्हणजे इट इज अ व्हेरी सिम्पल फिल्म, सिम्पली टोल्ड. त्याची ती ब्युटी आहे त्या सिनेमाची. ह्यात कोणी काय म्हणतात त्याला एक टाईमपास करायला येऊ नये. त्यांनी बघावं छान फॅमिलीबरोबर, थोडंसं रिफ्लेक्ट व्हावं आणि काहीतरी घेऊन जावं. तयारी उत्सवाची